आजच्या दिवशी जवळपास 3 सामने वाढणार आहेत आमचे मित्र पुण्यावरून। कानडी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। रुद्र 11 कुडाळ क्रिकेट टीम तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे लगेच द्या। धाडसकल गोवा क्रिकेट टीमची प्लेइंग 11 लिस्ट देखील द्यायची आहे, त्यांची जमा झालेली आहे। टीचर 11 कुडाळ, तुषार स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी अशी पहिली लढत तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो। नाणेफेकी जिंकली आहे टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमने। बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न इथे केला। टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमने घेतलेला निर्णय किती सफल ठरेल येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला सांगून जाईल। तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीम, चला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा। या संपूर्ण मालिकेसाठी पंच म्हणून उत्तमजी मोठे, किशोरजी भगत आणि मंगेशजी धुरी हे आमचे 3 ऑफिशियल्स चांगल्या पद्धतीचं काम पाहत आहेत। गुणलेखनाचं काम समीर राणे, निळकंठ वंजारे, यूट्यूबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह शेखर परब, कमलेश मेस्त्री, संचित बांबुळकर हे देखील काम पाहत आहेत। आयोजन कमिटीमध्ये लाजरे क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाडणकर, राजेश माडेश्वर, नितीन हिरलेकर, विशाल शिरसाट, सिद्धेश खुटाळे, कपिल पावसकर, जयप्रकाश नार्वेकर आणि इतर त्यांची संपूर्ण टीम यांच्या सहकार्यामधून कॉमेंट्री बॉक्समध्ये राजा सामंत सर, बादल चौधरी सर, मी अमोल जमदाडे, निखिल भरतू या सर्वांच्या साथीने आपण ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। आजचा आहे अखेरचा दिवस आणि अखेरच्या दिवशी देखील प्रेक्षकांची होईल प्रचंड मोठी गर्दी। पहिल्या सामन्याला सुरुवात होते, पहिला सामना देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरावा ही आहे अपेक्षा। पहिलं षटक हे मॅजिकल पॉवर प्लेचं षटक असेल, लाजरी षटक, ज्या षटकात 11च्या 11 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील। सामन्याला सुरुवात होते, सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंच आमच्याकडे कळवत आहेत। सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। स्ट्रायकिंग एंडला प्रशांत सावंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नारायण गावडे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती विकी कलमेची वर्णी लागली आहे। कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तो टाकील पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला बॉल विकी कलमेचा। सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंच कळवत आहेत। पुण्यावरून दाखल झालेला विकी कलमेचा पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला ऑप्टिकच्या बराचसा बाहेर, पंचांना कवायत करायला भाग पाडणारा चेंडू पंचांनी बाजू खोललेत। अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे। 1 अतिरिक्त धावेने का होईना टीमचं खातं ओपन झाले। खराब बॉल विकी कलमेचा पहिलाच आपण पाहिलाय। स्ट्रायकिंग एंडचा बॅटर सज्ज झालाय प्रशांत सावंत, खातं ओपन करायचं बाकी असेल। नारायण गावडे आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला। याही वेळेला पुलरलेचा बॉल फुलटॉस बॅट वरती घेतलाय, पॉइंटला खेळलाय, एकच धाव ऍड होईल। पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे खूप चांगला चेंडू रोखलाय, एकेरी धावेने स्वतःचं खातं ओपन केलंय प्रशांत सावंतने। टीमची धावसंख्या पुढे जाते 2 वरती। बिनबाद 2, 5 षटकांची मर्यादित लढत। पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं मॅजिकल पॉवर प्ले लाजरी षटक तुम्ही पाहताय। याच षटकात धावा येणं देखील आहेत गरजेच्या। बॅटची कडा, फ्लाइंग स्लिप आणि गलीमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, दोन्ही क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि अखेरच्या क्षणी एकेरी धावेचं रूपांतर आतापर्यंत 2 धावेमध्ये केले। तिसरीचा होईल नक्की प्रयत्न। थोडासा लेझी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने 3 धावांची लहर पाहायला मिळाली आहे। नो बॉलचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय। 4 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये। धावसंख्या पुढे सरकली आहे 6 धावा। फ्रीडचा बॉल, पहिला चेंडू अतिरिक्त आहे, त्यानंतर आपण पाहतोय एकच चेंडू आतापर्यंत। दुसरा बॉल देखील नो बॉल
गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल. आतमध्ये बॅटची आतली कडा पाहायला मिळाली. एस्ट्रेक्सकडे चेंडू गेलाय. धाव निघाली नाहीये. फ्री हिटच्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाडवण्याचा पवित्रा स्ट्रायकिंग एजच्या बॅटरचा पाहायला मिळाला. मात्र खूप चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला विकी कलमेने. त्याला बोलवलंय खास पुण्यावरून या स्पर्धेसाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये पुण्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. और पिच बॉल आडव्या बॅटने खेळायचा आहे. जर समोर व्ही झोन मध्ये खेळला असता तर कदाचित चौकार षटकार येऊ शकला असता. मात्र मिडी विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा असफल प्रयत्न स्ट्रायकिंग एजच्या बॅटर प्रशांत सावंतचा. सटीक लाईन त्यांनी लेन मधला चेंडू विकी कलमेला. आता मात्र सूर सापडलाय का हे पाहावं लागेल. टिंब चेंडू गणला गेलाय विकीच्या खात्यामध्ये. धावसंख्या थांबली आहे फलकावर. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केला. क्षेत्ररक्षक आहे हाना करत अखेरच्या क्षणी धाव घेण्याचा निर्णय झाला. डायरेक्ट फेकी देखील केली होती मात्र नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली आहे. नारायण गावडेला जीवनदान मिळालंय हे देखील नक्की म्हणावं लागेल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे 7. विकी कलमेचा पुढचा बॉल. समोर खेळाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू रोकेल एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेंनी धावफलक हलता ठेवला जातोय. तुम्ही पाहताय लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचं शानदार आयोजन. आज थोडीशी लवकर आपण सुरुवात करतो कारण मेगा फायनलचा दिवस आहे. 3 सामने आज नक्की तुम्हाला जास्त पाहायला मिळतील ज्यामध्ये असतील 2 सेमीफायनल्स 1 फायनल. मेगा फायनलचा थरार. गोलंदाज विकीचा पुढचा बॉल. यावेळीला टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांचा वेध घेत यष्ट्या उद्ध्वस्त करत गेलाय. पहिला धक्का फलंदाज बाद झालाय. प्रशांत सावंतला जावं लागेल तंबूच्या आसरेला. 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 8. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीम. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राजकुमार. गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे. आधी गेले एक कसलेला गोलंदाज. खूप स्पर्धेचा अनुभव आहे त्याच्या गाठीकडे. तो गोलंदाजी सुरुवात करेल रोड एंड कडून. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीम. सनी कसबेचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. ड्राईव्ह करण्याच्या पवित्र्यामध्ये क्रीजच्या बाहेर पावलं काढली होती स्ट्रायकिंग एजच्या बॅटरने. आणि यावेळेला मात्र एस्ट्रेक्षकाने आपली कामगिरी बजावली आहे. एस्ट्यांच्या मागे एसटी चीट होत फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसरेला. विकेट क्रमांक 2. 8 धावांवरती. राजू नाईक नवीन फलंदाज. मैदानामध्ये फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय टीचर 11 कुडाळ. जे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झालेत. जीवनामध्ये शिक्षकांचं खूप मोठं महत्त्व आहे कारण ते एक पिढी घडवत असतात आणि त्यामुळेच शिक्षकांना देखील खूप मोठं मानाचं स्थान समाजामध्ये मानलं जातं. एक वकील चुकला तर एक केस हरतो. एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावतो. पुढचा बॉल सनी कसबेचा.
ड्राईव्ह करण्याचा पवित्रा यावेळेला एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकली आहे 9 वरती. एक वकील चुकला तर एक केस हरतो, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावतो, एक इंजिनियर चुकला तर एक बिल्डिंग कोलॅप्स होते, एक ड्रायव्हर चुकला तर एका गाडीचं ॲक्सिडेंट होतं. मात्र जर एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी चुकते. त्यामुळे शिक्षकाला पृथ्वी तलावरती खूप मोठं मानाचं स्थान आहे. चांगला बॉल बॅकफूटवरती पंच करायचा प्रयत्न इथे स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरचा. चेंडू यष्टक्षकाच्या गोदीमध्ये. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच नाही आहे. चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावसंख्या थांबली आहे फलकावरती 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. सनी कसबे ज्याचा खेळ आपण मोठ्या स्पर्धांमध्ये पाहतो, युट्यूबच्या माध्यमातून देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न. आडवे बॅटने ते खेळलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये आलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांची मर्यादित लढत. आजपर्यंत जर आपण 3 दिवसांचा मागचा विचार केला, 3 रात्रींचा विचार केला तर 35-40 धावा देखील फायटिंग टोटल ठरते आहे या विकेटवरती. त्यामुळे तो आकडा तरी मनात धरावा लागेल. चांगला बॉल, काही समजलं नाहीये स्ट्रायकिंग गेमच्या फलंदाजाला. चेंडू निर्धाव गणला गेला. हे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू तुम्हाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आवड आणि व्यवसाय नोकरी सांभाळत क्रिकेटच्या मैदानावरती खेळणारे टीचर 11 कुडाळचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा अखेरचा बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न इथे असफल ठरलाय. टिंब चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2ची सांगता झाली आहे. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमचा. यानंतरचा पुढचा सामना होईल धाडसकल गोवा क्रिकेट टीम त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 कुडाळ. हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर येतील. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंच कळवत आहेत. राजकुमार साठी चांगला बॉल खूप खाली राहिलाय. 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाते 11 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रेक्षक हळूहळू गर्दी करायला लागलेत कारण त्यांना आपापली जागा निश्चित करायची आहे. आजचा अंतिम दिवस आहे. डोंगरीवरती देखील प्रेक्षकांनी आपली जागा आधीच बुक केली आहे. विना तिकीट फुल हाऊसफुल आमचा डोंगरी परिसर पाहायला मिळतोय. डोंगरीवरचे प्रेक्षक मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय. जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विकी कलमेचा पुढचा बॉल. 2 षटक 1 चेंडूमध्ये केवळ 11 धावा फलकावरती आहेत टीचर 11 कुडाळच्या. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेगला. एकच धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या जाते 12 वरती. एका बाजूला जर आपण पाहिलं तर रोडवरती देखील प्रचंड प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जे उंच बिल्डिंग आहे त्या ठिकाणी देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. चांगला बॉल इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टरला उडवलंय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे मोठ्या फटक्याची. मात्र ते फटके सहजासहजी येत नाहीयेत. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अवघे 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. चांगला बॉल ऑफ साइड ऑफ टर्म पिच केलाय आणि चेंडू चाललाय रक्षकाच्या दिशेने. टिंब चेंडू आपण पाहिलाय. धावसंख्या थांबली आहे 13 वरती.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, एकच धाव बनवली जाईल. पहिल्या दिवशी या विकेटवरती 11 चौकार आणि 11 षटकार आणि 28 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 19 तारीखला, 20 तारीखला म्हणजे दुसऱ्या दिवशी 17 षटकार 39 चौकार आपण पाहिले. मात्र कालच्या रजनीमध्ये केवळ 6 षटकार आणि 28 चौकार आपण पाहिलेत. आजचा शेवटचा दिवस षटकार चौकारांची आतषबाजी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. फलकावरती अवघ्या धावा आहेत 14, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीम अडचणीमध्ये सापडली आहे. धावांची अति आवश्यकता टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमला. गोलंदाजीमध्ये बदल, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश आतापर्यंत पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमने केलाय. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू पॉइंट आणि गलीमध्ये आलाय. एकच धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. दुसऱ्या दिवशी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम आणि कालच्या दिवशी HYS गोवा क्रिकेट टीम, 3 संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करत आहेत. आज आहे 4थी रजनी, 4थी रात्र. मेगा फायनल देखील तुम्ही आजच पाहणार आहात. प्रेक्षक आपलं सगळं काम बाजूला ठेवून यावेळेला आतमध्ये आणले, दांडी गुल केली आहे, यष्ट्या वाकवल्या आहेत. विकेटचं पतन, 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकतर्फी होत चालणारी ही लढत किंबहुना धावांसाठी झगडतोय टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीम. नवीन फलंदाज तुकाराम खिल्लारे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. शुभम शेळके गोलंदाजीसाठी तयार होईल. 3 विकेट्स 15 धावांवरती, 3 षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेला जबरदस्त फटका खेळलाय. अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेकडे जाईल का हे पाहावं लागेल. मात्र तितका चांगला एफडी इथे दाखवलाय. बऱ्याच वेळानंतर का होईना एक चांगला फटका आपण पाहिलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. 3 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 18 धावा. आल्या एक जबरदस्त फटका तुकारामने खेळलाय. चांगला फटका. वितवल्यानंतर कार्पेटचा जमिनीची मदत घेतली आहे. टीमची धावसंख्या पुढे सरकेल. वृद्धिंगत झाले 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी, एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय. खराब फलंदाजी. पहिला चेंडू नक्की चांगला बॅटवरती आला, मात्र त्यानंतर गोलंदाजीने 2 अप्रतिम चेंडू टाकलेत. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा धावफलक प्रथमतः बॅटिंग करत असताना टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीम तनुष पोट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला एक आवड म्हणून, छंद म्हणून, क्रिकेटवरती असणारं प्रेम म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल होणारे टीचर्स 11 कुडाळचे खेळाडू आपण पाहतो. शेवटचे षटक आणि गोलंदाजी मार्गवरती तुषार रणदिवे गोलंदाजीसाठी तयार. भाजा या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं पुणे परिसरामध्ये. तुषार रणदिवे गोलंदाजीसाठी तयार.
चांगली गोलंदाजी तुषारची. गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत पहिल्या दिवशी 3 सामन्यांमध्ये 6 विकेट्स दर्शन बांदेकरने घेतलेत. यावेळी हवेमध्ये बॉल झेल टिपलाय, विकेटचं पतन. चौथा धक्का 19 धावांवरती टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमला. समीर वेंगुर्लेकरने देखील 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत 4 विकेट्स मिळवलेत. गौरेश नागवेकरने या मालिकेमध्ये 3 सामने आणि 7 विकेट मिळवले आहेत. गौरव घुंगरटची खूप चांगली गोलंदाजी आपण कालच्या दिवशी पाहिली. 3 सामन्यामध्ये देखील त्याने 7 विकेट आतापर्यंत या मालिकेमध्ये मिळवले आहेत. अनिल पालंडे 3 सामने 5 विकेट. सागर कांबळी जो लांजेचा खेळाडू आहे त्याने देखील 3 सामन्यामध्ये 2 विकेट मिळवली आहेत. अप्पाली कनगुटकर जो गोव्याचा खेळाडू आहे 3 सामन्यामध्ये त्याने देखील 2 विकेट आतापर्यंत मिळवले आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष चाललाय. फलंदाजांचा जर आपण विचार केला तर फलंदाजांच्या बॅटमध्ये देखील धावा आलेत या विकेटवरती. पहिल्या दिवशी दाजी नाईकने 2 सामन्यांमध्ये 36 धावा आतापर्यंत बनवलेत. तो देखील उपांत्य फेरीचा सामना खेळताना आपण पाहणार आहोत. ऋतांशु पाटील 2 सामन्यांमध्ये 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सोहेल शेख जो कुडाळचा खेळाडू आहे त्याने देखील एकाच सामन्यामध्ये 15 धावा केलेत. दर्शन बांदेकरने एका सामन्यामध्ये 12 धावा केलेत. 4 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 24 धावा. सूरज गावडे 3 सामन्यामध्ये 28 धावा. विक्रम कांडरेच्या देखील 3 सामन्यामध्ये 58 धावा आहेत. ओमकार देसाई 3 सामने तो फलंदाजी केली आहे. 35 धावा त्याने बनवलेत. गुरुप्रसाद आरोस्कर 2 सामन्यामध्ये 36 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. और पिच बॉल बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी लाजरी चौकार. 4 धावांनी आता मात्र धावसंख्या थोडीशी आकार घेते. मात्र समोर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्यामुळे धावा नक्की जास्त बनवावे लागतील. शेवटच्या षटकातील अखेरचा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप पिच केलं यावेळेला तुषार रणदिवेने. चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 5चा अर्थातच डावाचा पहिला सत्राचा खेळ संपलाय. 28 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 49 धावा बनवायच्या आहेत तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला. साई झोरे त्याचे देखील आपण खेळ पाहिलाय. कालच्या दिवशी 3 सामन्यामध्ये 44 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजांच्या शर्यतीमध्ये काही खेळाडू नक्की आहेत जे उपांत्य फेरीच्या खेळावरती त्यांचं देखील भवितव्य अवलंबून असेल. डावाचं पहिलं सत्र इथे संपलंय. विजयाचं जे लक्ष्य आहे माफक लक्ष्य आपण पाहतोय. 29 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. तुषार स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला ज्या संघात पुण्याचे खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गणेश कुबल छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याला ओळखलं जातं तो देखील या टीममध्ये आहे. टीचर 11 कुडाळ छंद जोपासण्यासाठी क्रिकेटवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपलं प्रदर्शन दाखवत आहेत. त्याने देखील चांगला खेळ केला. 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी तनुष स्पोर्ट भटवाडी क्रिकेट टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल टीचर 11 कुडाळ क्रिकेट टीमच्या बाजूने. मात्र तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक समीर राणे यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद.
हॅलो, धन्यवाद अमोल सर. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग ओव्हरऑल डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2024चा आपण हा रणसंग्राम या मैदानावरती अनुभवतोय. भव्य दिव्य तहसीलदार कार्यालय नजीकचं हे पटांगण आपण पाहतोय. गेल्या 3 रात्रीमध्ये आपण 3 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आपण पाहिले. पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेनवन, दुसऱ्या दिवशी ध्रुव पारसे गोवा आणि कालच्या दिवशी आपण पाहिला तर HYS गोवा असे 3 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत. आजच्या दिवसात कोणता संघ पात्र होईल त्याचा निर्वाळा देणारा सामना अगदी तुमच्या समोर आजचा दिवस आणि आजच्या दिवसातच मेगा पॅनल सामना देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत. अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील केली जाईल. दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. धाडसकळ गोवा विपक्ष रुद्र 11 कुडाळ दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. सलामीची जोडी दरम्यान मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तनुस्फोट भटवाडी सावंतवाडी गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली ओव्हरसीज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. तब्बल 9 खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी मागवले गेले आहेत. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, पहिलं पर्व आहे. तीस चेंडू 29 मैदानात पाहतोय. पप्पू तोडकर आणि त्याच्या साथीने रोहित करात. चेंडू पाहायला मिळते. पप्पू तोडकर आणि त्याच्या साथीने डावखुराचा फलंदाज रोहित करात. आजच्या दिवसाचा विचार केला तर प्रेक्षकांची तोफा गर्दी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. कारण चारी बाजूला समान असलेली बाउंड्री आपण पाहतो या मैदानावरती. आणि 3 दिवसाचा विचार केला तर गोलंदाजांचा वर्चस्व या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसात तर गोलंदाजांनी कमाल केली आहे. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना असेल धाडसकळ गोवा विपक्ष हॉटेल विहार रुद्र रेसिडेन्सी कुडाळ. दोन्ही संघ कर्णधार विनंती आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस्का बॉक्समध्ये आपण ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पप्पू तोडकर. 30 चेंडू 29 धावा. गोलंदाज राजकुमार गावणेळकर. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. 11 खेळाडू आपल्याला 30 यार्ड रिंगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती स्वार झालाय आणि या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. घणाघाती प्रहार केला गेलाय चौकाराने. यावेळी मात्र 30 धावांच्या यशस्वी पाठलागाला सुरुवात पाहायला मिळते. फलंदाजी करत असणाऱ्या तनुस्फोट भटवाडी सावंतवाडी संघाचा फलंदाज ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय पप्पू तोडकर. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला आहे. चौकार आलाय आणि या चौकाराने 30 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. आणि सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश केला गेलाय. 4 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल. कारण लोकल खेळाडूंचा भरणा असलेला संघ टीचर 11 आपण पाहतोय. आणि एका बाजूने विचार केला तर व्यावसायिक क्रिकेटमधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची भ्रमंती असते. यावेळी कुडाळच्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. थोडंसं पम्बलिंग झालं आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु बॅकअप आहे. एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेने सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. 5 धावा या धावफलकावरती. आपल्याजवळ धावांची पुंजी कमी आहे, त्यामुळे अशा धावा खर्च होणार नाहीत आपल्याकडून. याची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एका दुसरा निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघाचा दबाव वाढवू शकतो. त्यामुळे यावेळी मात्र फलंदाजाला प्रश्न विचारणारी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अचूक टप्पा तुमच्याजवळ आहे, तो टप्पा यावेळी मात्र मैदानावरती तुम्हाला कामी आणावा लागेल. कारण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय डावखुराचा फलंदाज रोहित करात याला पप्पू तोडकरच्या बॅटमधून 2 चेंडूत 5 धावा आल्या. दाखवू टप्प्या चेंडू त्याच्यावरती दिशा दाखवली गेली. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही धाव नाही. आला निर्धाव चेंडू. आजच्या दिवसातील दुसऱ्या इनिंगमधील पहिला निर्धाव चेंडू राजकुमार गावणेळकर. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला
त्यानंतर येणाऱ्या 2 चेंडूंवरती आपण वापसी करून दाखवू आपल्या संघासाठी, अशा प्रकारची एक गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. राजकुमार घावनळकर याची संघिक धावफलक स्थिरावले 5 धावांवरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित करात, तो मोठ्या फटक्यांसाठी यावेळी मात्र अल्टीपल्टीचा प्रयास केला गेलाय. कोणतीही धाव नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. सलगचे 2 चेंडू यावेळी निर्धाव हाताळले जात आहेत. गोलंदाज सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण त्याचं पाहतोय. राजकुमार घावनळकर स्वतः कर्णधार या नात्याने मैदानावरती आपल्या संघासाठी आपल्याकडून जेवढं होईल तेवढे प्रयत्न करताना आपण ज्याला पाहतोय. सुरुवातीचा पहिला चेंडू थोडासा चुकीचा हाताळला गेलाय. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मात्र भुगतान देखील मिळाले. 4 धावा खर्ची घातल्या, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती माझ्याकडून अशी चूक होणार नाही याची प्रचिती देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक प्रशांत सावंत चेंडूच्या मागे, परंतु बघता न बघता चेंडूचा प्रवास सीमारेषाबाहेर 4 धावांसाठी आला. या षटकात अजून एक चौकार आणि चौकाराने सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिलं षटक हाताळतोय राजकुमार घावनळकर. 5 चेंडू हाताळले, 2 निर्धाव आले, 2 चौकार आलेत आणि एकेरीचा एक फटका देखील पाहायला मिळालाय. सांघिक धावसंख्येचा पाठलाग करायचा 29 धावा. आणि यावेळी आपण सलामीची जोडी मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडवरती रोहित करात, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. यापूर्वीचे 2 चेंडू निर्धाव असले तरी त्यानंतरच्या चेंडूवर चौकार आला. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडूचा प्रवास यावेळी थेट 1 बाउन्स आलाय. चौकार, अजून एक चौकार, शेवटच्या चेंडूवर चौकार आणि या चौकाराने सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावरती. 29 धावांचा पाठलाग एका बाजूने आपण पाहतोय. एका बाजूने 29 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. एका बाजूने 29 धावा करण्यापासून रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. धावा टोकण्याचा प्रयत्न केला जातोय, धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत सामना व्हावा अशी मात्र प्रेक्षकांची इच्छा आहे. पाहावं लागेल या मैदानावरती. कालपर्यंत 3 दिवसात गोलंदाजांचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा अवलंब केला गेला आहे. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं, लाजरी पॉवर प्लेचं आपण पाहिलं, त्यानंतर बॅटर चॉईस पॉवर प्लेचा अवलंब केला गेला आहे. दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज ज्याला आपण पाहणार आहोत पप्पू तोडकर, ज्याने सुरुवात सुरेख केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार डोकला, त्यानंतर एक धाव एकेरीचा फटका आणि त्यानंतर रोहित करातच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा पप्पू तोडकर जे सलामीला आले. सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज तुकाराम, बॅटर चॉईस पॉवर प्लेचा अवलंब केला गेला आहे, त्यामुळे यावेळी देखील मोठे फटके पाहायला मिळतील का. स्ट्राईक एंडवरती पप्पू तोडकर आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित करात, ज्यानं मागच्या वर्षी 2023 देवगड गाजून सोडलाय, तोच रोहित करात यावेळी कुडाळच्या मैदानावरती आपण त्याला पाहतोय फलंदाजी करत असताना. यावेळी मात्र सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला येणारा चेंडू, यष्टीरक्षक थोडासा फंबल झालाय, परंतु कोणतीही धाव घेतली जात नाही आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र सुरेख झाली आहे. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सुरुवात केली गेली आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय गोलंदाज तुकाराम खिल्लारे. सांघिक धावफलक स्थिरावले 13 धावांवरती. 29 धावांचा पाठलागाला गवसणी घालायची आहे. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेलाय, प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, कारण आपण पाहतोय तुकाराम खिल्लारे याला पहिले 2 चेंडू तर निर्धाव आलेत, त्यानंतर मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण बॅटर चॉईस पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षण विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर आहेत, परंतु यावेळी मात्र सन्मान देत एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाईल का. प्रशांत सावंत झालेलं पम्बलिंग पाहता यावेळी मात्र 2 धावा आपण पाहतोय. यावेळी 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती पप्पू तोडकर, रोहित करात दोघांमध्ये असलेलं ताळमेळ आपण पाहतोय आणि दोघांनी मात्र या 2 धावा घेत सांघिक धावफलक थोडंसं परावर्तित केलं आहे. 15 धावा धावफलकावरती 29 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. या मैदानावरती तनुष्पोट भटवाडी सावंतवाडी विपक्ष टीचर 11 कुडाळ, 2 संघादरम्यान 29 धावांचा पाठलाग करत असताना तनुष्पोट भटवाडी सावंतवाडी संघ वेंगुर्ला गावचा सुपुत्र गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेत दाखल झाला. यावेळी झेल करण्याची संधी, प्रयत्न सुरेख होता. हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकाला, परंतु हे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतील. एका दुसरा गडी बाद करणं देखील गरजेचं आहे, कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली गेली आहे त्या प्रकारची गोलंदाजी होते आहे. गोलंदाज आहे तुकाराम किल्लारे. दोन्ही संघ कर्णधार चला आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी कुडाळ आणि त्यांच्या विपक्ष संघ आहे धाडसकळ गोवा. दोन्ही संघ कर्णधार विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्ट्राईक एंडवरती रोहित करात,
धाडसकळ गोवा संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हॉटेल विहार रुद्र रेसिडेन्सी कुडाळ संघ कर्णधार किशोर शेलेटकर आपल्यासाठी पुकार. आपण या ठिकाणी टॉस्का बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी या. टप्प्या चेंडू त्याच्यावरती मात्र रोहितच्या बॅटमधून फटका सजलाय. रिव्हर्सिपचा पवित्र धारण केला होता त्याच्यावरती मात्र फटका थोडासा मिस्टेक आहे. चेंडू अडवण्यात यावेळी मात्र धन्यता मानली जाते आणि या 2 धावांनी सांघिक धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 29 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय तनुस्फोट भटवाडी सावंतवाडी पुणे येथील खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालेत. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण जगभरात पसरली आहे कारण लाजरी प्रीमियर लीग लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळचं आयोजनच आपण यावेळी पाहतोय कारण नीटनेटकं नेत्रदीपक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ माघारी सांघिक धावफलक स्थिरावले. 18 धावांवरती अजून 11 धावांची गरज असेल. चेंडू असतील 18 चेंडू आणि 11 धावांची असेल ती गरज ती म्हणजे फलंदाजी करत असणाऱ्या तनुस्फोट भटवाडी सावंतवाडी संघाला. हॉटेल विहार रुद्रा रेसिडेन्सी कुडाळ संघ कर्णधार किशोर शेलेटकर विनंती. चला दोन्ही संघ कर्णधार आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. 2 षटकांचा खेळ मागे पहिल्या षटकाचा विचार केला. राजकुमार घावनळकरने पहिले षटक हाताळलं त्यामध्ये 3 चौकार एकेरीचा 1 फटका 2 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले. म्हणजे दोन्ही षटकांचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज मात्र त्या ठिकाणी यशस्वी ठरला आहे. फक्त 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तुकाराम याने पुन्हा एकदा राजकुमार घावनळकर गोलंदाजच्या आक्रमणावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10-12 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पप्पू तोडकर अजून पप्पूच्या बॅटमधून रोहितच्या बॅटमधून मोठं फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी झाली आहे टीचर 11 कुडाळ संघाकडून. यावेळी मात्र शपल क्रॉसचा फटका फलंदाज शपल झाला होता त्यानंतर फटका सजलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. अजून एक लाजरी चौकार. षटकार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय नंदू गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. विनंती साहेब आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्ट्राईक एंडवरती पप्पू तोडकर आजच्या दिवसातील पहिला षटकार पप्पूच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गोलंदाज राज गावनळकरचं स्वागत केलं गेलंय. पहिल्या षटकात चौकार ठोकला होता. या षटकात मात्र षटकार ठोकून स्वागत केलंय त्यानंतर सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायची अशी रणनीती यावेळी मात्र मैदानात पप्पू तोडकर आणि त्याचा साथीदार रोहित करात यांची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रोहित करात जो डावचा फलंदाज आहे. रोहितच्या बॅटमधून देखील आपण 2 चौकार पाहिले. दुहेरीचा 1 फटका पाहिलाय. रोहित मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. रोहितला कुठेतरी मात्र या मैदानावरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. प्रश्न विचारणारी गोलंदाजी यावेळी सादर करावी लागेल आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 25 धावा अजून 4 धावांची गरज आहे विजयासाठी ती म्हणजे फलंदाजी करत असणाऱ्या सावंतवाडी संघासाठी. यावेळी रिव्हर्सिपचा पवित्र धारण केलाय आणि या चेंडूचा प्रवास 1 बाउन्स ओव्हर द रोप विजयी चौकार आपण पाहतोय या मैदानावरती. फलंदाज रोहित करातच्या बॅटमधून आणि पहिल्या सामन्यात विजयी होतोय संघ तनुस्फोट भटवाडी सावंतवाडी संघ. धन्यवाद समीर. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी चषक 2024 चौथ्या सायंकाळचा पहिला सामना समाप्त होतोय आणि या सामन्यात संघ विजयश्री प्राप्त करतोय. दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. धाडसकळ गोवा महेश समोर असेल व्हीआर हॉटेल रुद्र रेसिडेन्सी. सन्मेश नाईक यांच्या मालकीचा धाडसकळ गोवा संघ, रुपेश पावसकर यांच्या मालकीचा व्हीआर हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी संघ. आणि या सामन्याची नाणेफेक कुडाळ तालुक्याचे आणि वालावल गावचे यशस्वी उद्योजक आमचे मित्रवर्ग रोहन देसाई आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक व्हावी. धाडसकळ गोवा महेश साखळकर आहेत कर्णधार.
दुसऱ्या बाजूने व्ही आर हॉटेल रुद्रा रेसिडेन्सी रुपेश पावस